मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस होतोय। घाटकोपर स्टेशन परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतोय। परतीच्या पावसाला मुंबईमध्ये आता सुरुवात झाली आहे। घाटकोपर स्टेशन परिसरात या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस होतोय आणि या पावसामुळे आता सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तर या ठिकाणी रेल्वेला सुद्धा फटका बसण्याची शक्यता। घाटकोपर स्टेशन परिसरामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। मुंबईसह उपनगरात आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे। अनेक सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाल्याची माहिती मिळते। तर घाटकोपर स्टेशन परिसरात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी घाटकोपर स्टेशन परिसरातील रेल्वे रुळावर या ठिकाणी पाणी साचलेलं आता पाहायला मिळते। सकाळपासून पावसाने जोर धरलेला आहे। या मुसळधार पावसामुळे आता या ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळते। अनेक भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीला होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपण हे दृश्य पाहतोय। घाटकोपर स्टेशन परिसरातील रेल्वे रुळावर या ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। मुंबईसह उपनगरात या ठिकाणी आपण पाहतोय जोरदार पाऊस होतोय। अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। घाटकोपर स्टेशन परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तर रस्त्यांवर सुद्धा या ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। मुसळधार असा पाऊस आणि या पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीवर होताना आता पाहायला मिळतोय। आता आपण हे दृश्य पाहतोय। मुंबईमध्ये जोरदार पावसाची सुरुवात, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीची आपण हे दृश्य पाहतोय। घाटकोपर स्टेशन परिसरात रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे। तर सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचलेलं सुद्धा पाहायला मिळतंय। रस्त्यावरील वाहतूक आता संथ गतीनं सुरू आहे। मुसळधार पाऊस आता मुंबई आणि उपनगरात सुरू आहे। सकाळपासूनच पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतोय। परतीचा पाऊस आता मुंबईमध्ये उपनगरामध्ये होताना पाहायला मिळतोय। हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज काही ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत। भाग्यश्री, घाटकोपर स्टेशन परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रेल्वे रुळावर सुद्धा पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। काय परिणाम याचा या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे का? नक्कीच आता जर बघितलं निलम तर जवळपास 6 ते 15 मिनिटं मध्य रेल्वे ज्या आहेत त्या उशिराने सुरू आहेत। खरं तर मध्य रेल्वेसाठी 10 ते 15 मिनिटं ही रोजचीच वेळ असल्याने आता सध्या तरी प्रवाशांना फारसा त्याचा फटका बसलेला पाहायला मिळत नाहीये। मात्र जर बघितलं तर घाटकोपर स्टेशनला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाली। जर ट्रॅकवर पाणी साचलं तर या मध्य रेल्वेचा आणखीन खोळंबा होण्याची जी शक्यता आहे ती देखील वर्तवली जाते। सध्या आपण जर बघतोय तर दादर परिसरात देखील मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय। जवळपास 40 ते 50 प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि गडगडाटासह पाऊस पडेल असा जो अंदाज आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला पाहायला मिळतोय। आणि साधारण मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, रायगड, ठाणे या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। मंगळवारपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं देखील हवामान खात्याने म्हटलंय। याचबरोबर सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजस्थानमधून माघार घेतली आहे। त्यामुळे महाराष्ट्रात देखील साधारण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे। आणि यंदा 9 दिवस आधीच पाऊस सुरू झाला होता। त्या मनाने 2 ते 3 दिवस आधीच पाऊस माघारी फिरलेला पाहायला मिळतो राजस्थानमधनं। कारण जवळपास 17 सप्टेंबर पर्यंत पाऊस माघारी फिरतो दरवर्षी असा अंदाज असतो। मात्र यावेळी जर बघितलं तर आधीच 2 ते 3 दिवस आधीच राजस्थानमधनं पाऊस माघारी फिरलाय।
त्यामुळे आता जो आहे तो परतीचा पाऊस आहे आणि गडगडाटासह मेघगर्जनेसह पुढील 2 ते 3 तास असाच पाऊस पडेल अशी माहिती जी आहे ती हवामान खात्याकडनं देण्यात येते. सध्या जर बघितलं तर जी आकडेवारी दिलेली आहे हवामान खात्याने ती देखील जर पाहिली तर कुलाब्यामध्ये आतापर्यंत 88.2 असा पाऊस पडलेला आहे. तर सगळ्यात जास्त जो पाऊस पडलाय तो कुलाबा आणि पॅंगॉ साईडला पडलाय. त्यानंतर भायखळा साईडला पडलेला आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर टाटा पॉवर, जुहू, सांताक्रूझ आणि महालक्ष्मी या ठिकाणी पाऊस पडलाय. मात्र आता या क्षणी पूर्ण आभाळ जे आहे ते दाटून आलेलं पाहायला मिळतंय. दृश्यमानता कमी झालेली आहे आणि दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहतुकीवर देखील तितकाच परिणाम होऊ शकतो. खरं तर या सगळ्यामध्ये महत्वाच्या ज्या जागा आहेत मुंबईतल्या ते अंधेरी सबवे आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाणी साचतं ती दादर टीटी असेल, हिंदू कॉलनी असेल या परिसरामध्ये आपण दिवसभर लक्ष ठेवून राहूच, कारण त्याच साईडला मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि यामुळे वाहतूक कोंडीवर प्रचंड परिणाम झालेला पाहायला मिळतो दरवेळी. आणि आता देखील हळूहळू पाणी साचण्यास रस्त्यावर सुरुवात झालेली पाहायला मिळते. त्यामुळे नेमकं आजचं वातावरण कसं असेल, पाऊस कसा असेल याकडे लक्ष देणारच आहोत. मात्र एक यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे की ऑलरेडी जर बघितलं आपण तर एल्फिस्टन पूल बंद आहे, सायन पूल बंद आहे आणि त्यातच मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. त्यामुळे टिळक ब्रिज असेल किंवा करिरोड ब्रिज असेल, चिंचपोकळी ब्रिज असेल या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची देखील शक्यता आहे. आज खरं तर आठवड्याचा पहिला दिवस आहे, त्यामुळे सगळेच जण आज कामावर येण्याच्या घाईत निघालेले आहेत आणि याचबरोबर दिवसभर जर असाच पाऊस पडत राहिला तर दुपारपर्यंत रेल्वेवर देखील तितकंच लक्ष ठेवून राहावं लागेल. नीलम जी, भाग्यश्री, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.